नमस्कार, दिलीप टिपूरकर ओनली मॅथमॅटिक्स चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी लागत असणारे विभाज्यतेच्या कसोट्या याविषयी माहिती पाहिजे। तर इथं पहिली आपण कसोटी विचार घेतली आहे 2 ची कसोटी। म्हणजे 2 न कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो, 2 न कोणत्या संख्येला भाग जातो। ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असेल, यापैकी अंक असेल तर त्यास 2 ने निशेष भाग जातो, भाग जातो किंवा 2 न पूर्ण भाग जातो, 2 ने पूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो किंवा पूर्ण भाग जातो। किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला असं सुद्धा म्हणता येईल काय, तर समसंख्या जे आहेत त्या समसंख्येना 2 न भाग जातो। उदाहरणार्थ आपल्याला सांगता येऊ शकेल की यापैकी अंक कोणता आहे, अशी किती मोठी संख्या असू दे अशी संख्या आहे, तर हिला 2 न भाग जाणार नाही, कारण इथे एकक स्थानी 1 आहे, इथे समजा एकक स्थानी 4, तर हिला भाग जाऊ शकेल। किंवा अशीच दुसरी कोणतीही संख्या 9, 3, 5, 7 एकक स्थानी 2 आले, यापैकी अंक आहे। समसंख्या असेल, समसंख्या असेल तर त्याच संख्येला 2 न निशेष भाग जातो, तर त्याच संख्येला किंवा ह्या पूर्ण संख्येला 2 ने निशेष भाग जातो। अगदी अशाच पद्धतीनं 3 ची कसोटी, 3 ची कसोटी, 3 ची कसोटी काय सांगते, अशी संख्या किती मोठी असू दे त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 न भाग द्यावे। संख्येतील अंकांच्या बेरजेस, अंकांच्या बेरजेस 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 3 ने भाग जातो। त्या पूर्ण संख्येला 3 न भाग जातो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। इथं उदाहरण समजा आपण संख्या घेतली आहे की या संख्येला 3 न भाग जातो किंवा नाही हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। तर 4, समजा अशी संख्या आहे आणि या संख्येला 3 न भाग जातो किंवा नाही हे आपल्याला इथं सांगावायचं आहे। समजा अशी मोठी संख्या दिली आहे आपल्याला 4,17,219 ही मोठी संख्या आहे। या संख्येला भाग जातो का नाही पाहायचं, तर इथल्या अंकांची सगळी बेरीज करायची। 4 अधिक 1 अधिक 7 अधिक 2 अधिक 1 अधिक 9, पूर्ण अंकांची बेरीज 4 अधिक 1 अधिक 7 अधिक 2 अधिक 1 अधिक 9 आणि यांची बेरीज केली तर 9 आणि 1 10, 10 आणि 2 12 आणि 7 19, 20 आणि 4 24, अंकांची बेरीज येईल 24। आणि 24 आपल्याला माहित आहे की 24 ला 3 न भाग जातो, 24 ला 3 न भाग जातो, म्हणून या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो। म्हणून ही जी पूर्ण संख्या दिली आहे या संख्येला 3 ने भाग जातो। अशा पद्धतीनं आपण कोणती संख्या घेऊ शकतो, तर या संख्येतील सर्व अंकांची क्रमशः बेरीज करायची आणि त्या बेरजेला फक्त 3 न भाग जातो का हे पाहायचं। जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 न भाग जातो
असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. आपल्याला 4 ची कसोटी काय, तर 4 न भाग झाल्याची डायरेक्ट आपल्याला कसोटी सांगता येऊ शकते. 2 न आणखी 2 न 2 वेळा भाग जर घालला, 2 वेळा जात असेल तरी सुद्धा 4 न भाग जातो. किंवा संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येस संख्येस 4 ने पूर्ण भाग जात असेल तर पूर्ण संख्येस 4 ने भाग जातो. तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. उदाहरणार्थ समजा अशी काही संख्या घेतलेली आहे, काय 71,668 71,668 अशी संख्या घेतली. या संख्येला 4 न भाग जातो का ते बघायचं. या संख्येला 4 न भाग जातो किंवा नाही ते बघायचं. तर या पूर्ण संख्येला भाग घालण्यापेक्षा इथे शेवटचे 2 जे अंक आहेत, शेवटचे 2 अंक 68 संख्या आहे, 68. तर या 68 ला 4 न भाग जातो का बघायचं. 68 भागिले 4 याला 4 न भाग जातो का बघायचं. तर 4 न भाग केल्यानंतर 4 एके 4 इथे राहणार आहे 2, पुढे परत येईल 8 आणि 4 न या ठिकाणी जर भाग घालला तर 4 7 28 म्हणजे तो पूर्ण भाग आहे. शेवटच्या 2 अंकांना 4 न भाग जातो. या ते पूर्णच्या पूर्ण संख्येस 4 न भाग जातो. ही संख्या जी आहे किती मोठी संख्या असते, फक्त शेवटचे 2 अंक विचार घ्यायचे. त्या 2 अंकांना फक्त 4 न जर भाग गेला, 2 अंकांना शेवटच्या या 2 अंकांना मिळून जी काही संख्या तयार होईल म्हणजे 68 संख्या तयार होईल. या 68 ला जर 4 न भाग गेला तर आपल्याला असं म्हणता येईल की ह्या पूर्ण संख्येला 4 न भाग जातो. पाच ची कसोटी बघायची आहे. 5 ची कसोटी काय सांगते, तर एकक स्थानचा अंक 0 किंवा 5 असेल तर पूर्ण संख्येस 5 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे उदाहरणार्थ अशी कोणतीही संख्या घेतली आपण, इथे एकक स्थानी 5 पाहिजे, एकक स्थानी 5 किंवा अशी कोणतीही इतर संख्या आहे 9,430, एकक स्थानी 0, एकक स्थानी 0 किंवा 5 अशी संख्या असेल तर त्या संख्येला किंवा त्या पूर्ण संख्येला 5 ने निशेष भाग जातो असं आपला इथं म्हणता येतं किंवा भाग जातो. 6 ची कसोटी, याच्यानंतर 6 ची कसोटी आपल्याला पाहिजे. 6 ची कसोटी म्हणजे 2 आणि 3 ची जी कसोटी आहे तीच कसोटी इथं 6 ला सुद्धा लागू होत असते. सहाची कसोटी काय असते, 2 आणि 3 ह्या दोन्हींनी जेव्हा भाग जातो त्या संख्येला पूर्ण 6 ने भाग होतो. आता इथं एकक स्थानी 2 आहे, एकक स्थानी 2 आहे त्यामुळं 2 न भाग जाईल कारण समसंख्या आहे, त्यामुळे 2 न भाग जाईल. 3 न भाग जाण्यासाठी आपल्याला माहित आहे 3 अधिक 5 अधिक 5 अधिक 2 यांची बेरीज केली तर 10,
12 आणि 15 अशी बेरीज येईल. त्यामुळे याला 3 सुद्धा भाग जाईल. अर्थातच आपल्याला माहिती आहे की 6 या संख्येला, या पूर्ण संख्येला 6 भाग जातो. अशा पद्धतीने 6ची कसोटी आपल्याला इथं सांगता येऊ शकते. यानंतर आपल्याला 8ची कसोटी बघायची आहे. 8ची कसोटी, तर एखादी संख्या दिलेली असेल, त्या संख्येतील शेवटचे 3 अंक, संख्येतील शेवटचे 3 अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येस 8 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येस 8 ने भाग जातो. 8 ने भाग जातो. त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग. उदाहरणार्थ समजा आपण अशी संख्या घेतली आहे 67,008. 67,008 संख्या आहे. त्यातले शेवटचे 3 अंक, शेवटचे 3 अंक 008, याला आपण जर भागलं 008 म्हणजे फक्त 8 येणार आहे. इथं 8, इथं 0ला भाग तर 00, परत इथं 1 चा भाग जाईल म्हणजे 8 1 इथं 0 बाकी उरणार आहे. अर्थातच आपल्याला म्हणता येईल की या संख्येला पूर्णच्या पूर्ण 8 न भाग जातो. फक्त एवढं बघितलं आपण, या संपूर्ण संख्या घेत बसू नाही. फक्त 8 शेवटचे 3 अंक मी 8 फक्त आहे, तर 8 ला भाग जातो. याचा अर्थ 8 न या संपूर्ण संख्येला भाग जाऊ शकतो. अशा पद्धतीनं 8ची कसोटी आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकते. 9ची कसोटी बघायची आहे. 9ची कसोटी कशी सांगता येते, तर संख्येतील 3च्या कसोटी सारखीच आहे. संख्येतील अंकांच्या बेरजेस 9 ने भाग जात असेल, 9 ने पूर्ण भाग जात असेल, तर पूर्ण संख्येस 9 ने भाग जातो. तर त्या पूर्ण संख्येला 9 न भाग जातो. उदाहरणार्थ आपल्या या ठिकाणी घेता येऊ शकेल 75,636. 75,636 ही आपण सुद्धा संख्या घेतली. तर या संख्येतील अंकांची सर्व बेरीज करायची आपण. 7 + 5 + 6 + 3 + 6 75,636 सरळ बेरीज. इथं 12 येईल, 12 आणि ही परत 12, 24, 25, 26, 27 बेरीज येईल. इथं एकूण बेरीज आहे 27 आणि आपल्याला माहित आहे 27 भागिले 9 याला 9 न भाग जातो. 27 भागिले 9 केल्यानंतर 3 उत्तर येतं. याचाच अर्थ या पूर्ण संख्येला 9 न भाग जातो. या पूर्ण संख्येला 9 न भाग जातो असं आपल्याला सांगता येऊ शकेल. अकरानं भाग जाण्याची कसोटी आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. तर एखाद्या आपण संख्या घेतली असेल तर समस्थानातले अंक आणि विषम स्थानातले अंक, संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज व विषम स्थानच्या
समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज यातील फरक शून्य किंवा 11च्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येस 11ने भाग जातो. तर त्या पूर्ण संख्येला 11 भाग जाण्याची कसोटी काय, समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरीजेतला फरक जर घेतला तो 0 किंवा 11, 0 किंवा 11 यांच्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला 11 भाग जातो. इथं उदाहरणार्थ आपला पाहता येऊ शकेल 52,382, 52,382 ही संख्या आहे. ही संख्या आहे. इथं समस्थानचे अंक समस्थानात अंक कोणते होते, समस्थानचे अंक बरोबर. इथं दशक स्थानातला समस्थानचा आणि हा अंक म्हणजे 2 + 8 बरोबर 10. या दोघांची बेरीज 10 आहे. 2 + 8 हे समस्थानचे अंक. राहिलेले विषमस्थानातले अंक, विषमस्थानचे अंक बरोबर म्हणजे 1 आले. या दोन्हीची बेरीज 10 आली. राहिलेले 5 + 3 + 2 हे पहिलं स्थान, तिसरं स्थान, 5वं स्थान अशा होतं. 5 + 3 + 2 यांची बेरीज केली तर ही बेरीज सुद्धा 10 येते. ही बेरीज 10. समस्थानच्या अंकांची बेरीज 10, विषमस्थानच्या अंकांची बेरीज 10. यातील फरक म्हणजे वजाबाकी घेतली तरी वजाबाकी 0 येते. यातला फरक म्हणजे वजाबाकी घेतली तर वजाबाकी 0 येते. याचा अर्थ ही जी पूर्ण संख्या आहे 52,382 या पूर्ण संख्येला 11 भाग जातो. या पूर्ण संख्येला 11 भाग जातो. आपल्याला याच्या पुढच्या सुद्धा कसोट्या अगदी तशाच प्रकारे सांगता येऊ शकतात. उदाहरण सुद्धा 12 भाग जाण्याची कसोटी आहे. 12 भाग जाण्याची कसोटी काय सांगते तर 3 त्याला भाग जायला पाहिजे आणि 4 भाग आहे. 4ची कसोटी आपण पाहिली आहे आणि 3ची कसोटी पाहिली आहे. ह्या दोन्हीच्या दोन्ही हे भाग तिथे यायला पाहिजे. 3ची कसोटी पण लागू व्हायला पाहिजे आणि 4ची कसोटी सुद्धा लागू व्हायला पाहिजे. होत असेल तर त्या संख्येला पूर्णपणे 12 भाग जातो. इथं संख्या दिली आहे 34,005 * 6 या संख्येत 12ने भाग जातो तर स्टार या चिन्हाच्या जागी किती येईल ते बघायचं. तर 4 भाग जाण्यासाठी इथं शेवटचे जे 2 अंक आहेत त्याला 4 भाग जायला पाहिजे. इथं समजा 0 घेतला, इथं 0 घेतलं तर त्याला 4 भाग जातो काय बघायचं. 0 घेतल्यानंतर 0 6 ला काही 4 भाग जात नाही त्यामुळं हे 1 इथे येऊ शकत नाही. 6 ला काही 4 भाग जात नाही त्यामुळे 1 इथे येणे शक्य नाही. 3 घेतलं तर 36 मिळेल आणि 36 ला इथं 4 पूर्णपणे भाग जाईल. 36 ला पूर्णपणे इथं 4 भाग जाईल आणि म्हणजेच या संख्येला 4 भाग गेला. आता 3 पण जातो का नाही बघायचंय. 3 पण भाग जातो का नाही बघायचं याला. म्हणजे ती संख्या अशी तयार होईल 34,536 अशी संख्या तयार होणार. इथं 3 घेतल्यामुळे आपण तर यातल्या अंकांची जर बेरीज घेतली आपण 3 + 4 + 5 + 3 + 6 सर्व अंकांची बेरीज घेतली तर बेरीज इथे मिळणार आहे 9 आणखी 5 14 14 × 4 18 आणि 3 21 बेरीज मिळणार आहे 21. त्याचा अर्थ 3 सुद्धा भाग जाईल. 4 भाग जातोच आणखी 3 पण भाग जाईल. याचा अर्थ या संख्येला 12 सुद्धा भाग जातो. म्हणजे स्टारच्या जाग्याला आपल्याला 3 आहे असं सांगता येईल.
स्टार चिन्ह जे आहे त्या स्टार चिन्ह जागेला 3 असायला पाहिजे. स्टार चिन्ह जागेला इथं 3 असायला पाहिजे. अशाच पद्धतीनं 15 भाग जातो का नाही हे बघायचं आहे. तर 3 आणि 5 ची कसोटी एका स्थानी 0 किंवा 5 आहे का आणि अंकांच्या बेरजेला 3 भाग जातो हे बघायचं. 15 भाग जातो त्याला. अशा पद्धतीनं आपल्याला याही पुढे वेगवेगळ्या कसोट्या जे आहेत त्या कसोट्या सांगता येतील, पाहता येऊ शकतात. विद्यार्थी मित्रो, हा व्हिडिओ आपला आवडला असल्यास लाईक करा. चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.